उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, आज वैशाख शुद्ध एकादशी, मोहिनी एकादशी आणि दरबारचा कामकाजाचा दिवस, दूरवरून महाराष्ट्र राज्याच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणावर नतमस्तक होण्यासाठी आणि आपल्या सर्व समस्यामुक्त जीवन जगण्यासाठी, ऋणमुक्त चिंतामुक्त जीवन स्वामी कार्यातून समजून घेण्यासाठी आपला बहुमोल वेळ आपण खर्ची घालून आलात। आज सकाळी आपण कामकाजाचा दिवस गुरुवार रविवार असल्या कारणानं सकाळी भोपाळीनंतर आपण या कलियुगाचं प्रधान दैवत भगवान स्वामी महाराज आहेत, त्यांचं आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं वाचन, मनन, पठन, चिंतन आणि श्रवण देखील केलेलं आहे। ही परम भाग्याची बाब आहे। ज्या भाविकांना मार्गस्थ व्हायचं आहे त्यांनी कृपया मौन पाळून मार्गस्थ व्हावं। स्वयंसेवेकऱ्यांनी त्यांना पूर्वकल्पना द्यावी। आज आपण स्वामी चरित्र सारामृत सामुदायिक वाचन मनन केलेलं आहे आणि मगाशी आपण हात वरती केलेले होते की आम्हाला सेवेकरी व्हायचं आहे। ही बाब अत्यंत रास्त आहे, म्हणून ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे ते खाली बसतील आणि त्यांना हयात हरवलेली मनशांती आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवायचा असेल त्यांनी सेवेकरी होणं क्रमप्राप्त आहे। आज आपण स्वामी चरित्र सारामृताचं वाचन, पठन, मनन देखील केलेलं आहे। आमच्या प्रतिनिधींनी स्वामी चरित्र सारामृताचा ओळख परिचय करून द्यायचा आहे। हे 21 अध्यायी ग्रंथ आहे। वाचायला मोठा सुबक आहे, गोडवा आहे, परंतु ते समजून घेणं आणि चिंतन करणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे। म्हणून याचे कृपया आपण रोज 3 अध्याय क्रमशः वाचावेत। रोज तुळशीच्या माळेवर 11 माळा जप श्री स्वामी समर्थ आपण मनापासून करावा। रोज पंचमहायज्ञ करावेत। जो कोणी भाविक आणि सेवेकरी 3 अध्याय 11 माळा जप करेन, पंचमहायज्ञ करेन, तो समस्यामुक्त तर होईनच, परंतु त्याच्या जीवनाचा योगक्षेम स्वामी चालवतील अशी ग्वाही, अशी गॅरंटी स्वामींनी दिलेली आहे। म्हणून जे बसलेले आहेत ते भाग्यवान आहेत। ज्यांना स्वामी समजून घ्यायचे आहेत त्यांनी आर्त, पीडित, दुःखित, मुमुक्षित या लोकांपर्यंत हे कार्य कृपया सहानुभूतीपूर्वक ते समजून सांगावं, हे कळकळीचं आवाहन। आज आपण या उपक्रमातून सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत आलेल्या भाविकांना विविध विभाग मार्गदर्शन करतील। अर्थात आपण आला नाहीत, स्वामींनी आपल्याला पाठवलेलं आहे। मग स्वामींनी जर आपणाला पाठवलेलं आहे तर मार्गाची रचनात्मक वाटचाल आणि कार्य समजून घेणं ही सुद्धा आपली जिम्मेदारी आहे। त्यातला पहिला विभाग प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक विभाग आहे। आपला बहुमोल वेळ खर्ची घालून अनेक जण पारमार्थिक कामासाठी आलेले आहेत, प्रश्न उत्तर करण्यासाठी आलेले आहेत। कृपया त्यांनी सर्वप्रथम आलेल्या जनतेसमोर आपला परिचय करून द्यावा की हे कार्य विनामूल्य जनतेपर्यंत पोचवण्याची जिम्मेदारी आपली आहे। म्हणून आपण कृपया या विभागातून प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शन या विभागातून आर्तपीडित दुःखितांना अत्यंत सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शन करावं, हे कळकळीचं आवाहन। तर दुसरा विभाग मूल्यशिक्षण विभाग आलेला आहे। त्यात गर्भसंस्काराचा समावेश आहे, शिशुसंस्काराचा समावेश आहे, मूल्यशिक्षणाचा समावेश आहे। अशा गुरुजनांनी आपला परिचय देऊन उद्या जून महिन्यात शाळा भरणार आहेत।
शाळा भरण्यापूर्वी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा समन्वय कसा साधाल? आपण विद्यार्थ्यांना शाळेत का पाठवतो? हाऊस म्हणून पाठवतो, केवळ साक्षर म्हणून पाठवतो? या दोन्ही गोष्टी वर्ज्य आहे. खरं तर तुमचं म्हातारपण, तुमचं वार्धक्य सुखात जाण्यासाठी असे पुंडलिक, असे श्रावणबाळ संस्कारातून तयार होणं गरजेचं आहे. आणि ज्या कुटुंबामध्ये श्रावणबाळ तयार होतील, पुंडलिक तयार होतील, तिथे वार्धक्याचा प्रश्न त्या मिनिटाला मिटेल. त्यांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही. आज देशात आणि जगामध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी मुलं कालांतरानं आईवडिलांना कुठे पाठवतात ते तुम्हाला माहीत आहे. ती वेळ कोणावरही हिंदुस्थानमध्ये आपल्या लोकांवर येऊ नये. त्यांचं म्हातारपण सुखात जावं म्हणून आमचे गुरुजन झटत आहे की घराघरात पुंडलिक, घराघरात श्रावणबाळ तयार झाले पाहिजे. तरच आपण आपलं जीवन यशस्वी करू शकू. म्हणून त्यासाठी आपण आमच्या प्रतिनिधींशी दिवसभरासाठी संवाद साधावा. चांगले संस्कार अंतःकरणावर करावेत. संस्कार हे अंतःकरणावर करावे लागतात. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेन. म्हणून न कळत आपण या देशाचं आणि धर्माचं काम या संस्कारातून अप्रत्यक्ष करत आहोत याची जाणीवसुद्धा सर्वांना असणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण या सर्व बाबी यातून कृपया कराव्यात. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेले आहे. आज बऱ्याच पालकांनी आपल्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा केलेली आहे आणि ती रास्त आहे. उचित वयात किंवा योग्य वयात जर मुलामुलींचे विवाह आपण वेळीच केले तर घडणाऱ्या अनिष्ट गोष्टी टाळतात. आज हा प्रश्न देशात आणि जगात ऐरणीवर आहे. त्यातही एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, परंतु मुलांचं लग्न करणं खूप मोठी अवघड गोष्ट आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली तर काय होईल? आज घटस्फोटाचं वाढतं प्रमाण आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणणारं आहे. आज अनेक ताणतणाव प्रत्येक कुटुंबात आहे. म्हणून संस्काराशिवाय हे ताणतणाव हटणार नाहीत. म्हणून आपण बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं, साखरपुड्यात मुलामुलींची विवाह करावीत हा संदेश आपण जनतेपर्यंत, सर्व समाजापर्यंत द्यायचा आहे. कृपया हुंडा मागू नका. गेल्या 80 वर्षात या कार्यातून जेवढी विवाह स्वामींच्या कृपेनं झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण ह्या मृगज्वाळाच्या मागे लागू नका. आपण योग्य तो निर्णय घ्या आणि साखरपुड्यात कमी संख्येमध्ये, कमी लोकांमध्ये मुलामुलींची विवाह लावताना रुसवे, फुगवे, मान, सन्मान, अपमान याला तिलांजली द्या, तर तुम्ही सुखी होऊ शकता, अन्यथा नाही. म्हणून या समाजशास्त्रातल्या महत्त्वाच्या बाबी या कार्यानं अध्यात्मातून जनतेपर्यंत पोचवण्याचं विवाह मंडळानं व्रत घेतलेलं असून अजून 2 कामं विवाह मंडळाकडे आहेत. आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची लग्न कोण करणार? अनाथ लोकांच्या मुलांची लग्न कोण करणार? देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे शहीद जवान, त्यांच्या मुलामुलींचे लग्न सरकार थोडीच करणार आहे. देशावर आज वेगळी परिस्थिती उत्तर भारताच्या उत्तर सीमेवर आहे, वायव्य सीमेवर आहे. केव्हाही युद्धाचा भडका होऊ शकतो. त्यामुळं आपण आपली देशाची एकजूट, राष्ट्रीय एकात्मता, मातृदेवो भव पितृदेवो भव बरोबर राष्ट्रदेवो भव
ही संकल्पना या कार्याची आहे. म्हणून या कार्यानं गेली अनेक दशकं हे कार्य जनतेपर्यंत पोचवताना जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान याचा नारा लावलेला आहे. आणि विज्ञानाच्या कसोटीवर आपणाला हे ज्ञान जनसामान्यांपर्यंत सहानुभूतीपूर्वक, पारदर्शकपणे आणि विनामूल्य मार्गदर्शनानं हे काम जगात कोण करत नाही, ते आपल्याला करायचं आहे. म्हणून आपण यातले सहभागी आणि साक्षीदार आहात. विवाह मंडळातून खूप मागणी आहे. आत्ता विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नाव नोंदणी आलेली आहे. मग याचा फायदा, याचा लाभ कोणी घ्यायचा? तुम्ही नाही, मग कोणी घेणार? म्हणून राज्याच्या 36 जिल्ह्यात असणारी सर्व स्थळं इथे ऑनलाईन तुम्हाला बघायला मिळतील. आणि पसंती असेल तर पुढे 2 पावलं टाकता येतील. पसंती असल्याशिवाय विवाह पक्का करू नका. ऋणानं बांधाशिवाय विवाह अवकळ बुद्धीनं करू नका. हाही देखील संदेश आपणाला विवाह मंडळातून जनसामान्यांपर्यंत कृपया पोचवायचा आहे. कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. आता शेतीची लगबग सुरू झालेली आहे. खरीप हंगामाची लगबग सुरू झालेली आहे. अक्षय तृतीयानंतर खरीपाकडे लोक वळतात. म्हणून त्याचं माती परीक्षण, बीज परीक्षण, पाणी परीक्षण याविषयी भाग कृषी 1-2 अंकामध्ये, 3 या अंकामध्ये शेतीविषयक अमूल्य माहिती दिलेली आहे. आज काही शेतकरी काही प्रश्न घेऊन आलेले आहे. आम्हाला बोर करायचं आहे, आम्हाला विहीर खोदायची आहे. यामध्ये हमखास पाणी लागण्यासाठी ज्या दिवशी चंद्र कर्क राशीत म्हणजे जलराशीत येतो, मीन रास जलरास आहे, मीन राशीत येतो, त्या दिवशी डोळे झाकून बोर करा. पाणी 100% लागतं, कोरडं जाणार नाही. म्हणून या ज्या बाबी आहेत या जनतेला ठाऊक नाही. कोण सांगणार जनतेला? आमचे ज्योतिषी सांगतात की नाही मला माहीत नाही. परंतु या वैवाट असणाऱ्या बाबी, शास्त्र असणाऱ्या बाबी जनतेपर्यंत आपण धाडसानं, कर्तृत्वानं सांगाव्यात. हे कळकळीचं आवाहन. अधिक माहिती ही पानं जर चालली तर त्यात अधिक माहिती दिलेली आहे. आणि दुसरं, शेतकऱ्यांनी पर्जन्य देवतेला हाक मारली आणि पर्जन्य सूक्त म्हटलं तर पावसाला यावं लागतं. असा अवकाळी नको. 7 जूनपासून जे मृग नक्षत्र सुरू होईल ते येण्यासाठी आपण आत्तापासून संकल्प विनंती शेतकऱ्यांनी, कामकऱ्यांनी, गावकऱ्यांनी नव्हे तमाम मानवजातीनं करावी की वर्षभर आम्हाला पाणी दे, पिण्यासाठी, वापरण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी आम्हाला पाणी हवं आहे. आणि आम्हाला सुवृष्टी हवी आहे. अतिवृष्टी नको, वादळी वृष्टी नको आणि दुष्काळ नको. दुष्काळानं महाराष्ट्र पळून निघत आहे. म्हणून ही स्थिती थांबवण्यासाठी त्या 66 ओव्या शेतकऱ्यांच्या पाठ आहेत, पर्जन्य सूक्ताच्या पाठ आहे. आणि ज्यावेळी पर्जन्याला विलंब होईल अशा वेळी शेतकऱ्यांनी पर्जन्य सूक्ताचं वाचन करावं. वेताचं पान तुपात बुडवून हवन करावं. ज्यावेळी वेताची पानांचं हवन केलं जातं 12 तासाच्या आत पावसाला यावं लागतं. हे वास्तव लपवता येत नाही. पण मग हे शेतकऱ्यांना कोण सांगेल? कोण सांगेल? त्याला सहानुभूतीपूर्वक तुम्ही सांगा की बाबा तू शेतकरी नाही, तू ऋषी आहे. कृषी आणि ऋषी हा एक सलोखा समन्वय आहे. ऋषींनी इतकंच ज्ञान कृषीचं आहे आणि शेतकऱ्यांचं आहे. म्हणून शेतकरी हा सामान्य माणूस नाही, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदला. तो ऋषी आहे. त्यानं देवाला हाक मारली तर देवाला ते ऐकावी लागते. म्हणून पर्जन्य सूक्त जर शेतकऱ्यांनी म्हटलं पावसाला यावंच लागतं, हे विसरून चालणार नाही. म्हणून कृषी विभागाला या कार्यानं झुकतं माप दिलेलं आहे. म्हणून आमच्या तमाम शेतकऱ्यांना खुलं आव्हान आहे की भगवान श्रीकृष्णांनी
गीतेच्या 15व्या अध्यायाच्या पहिल्या सुभाषितामध्ये शेतकऱ्यांना एक मोठं सर्टिफिकेट दिलेलं आहे की बाबा तू फार मोठा परमेश्वर आहे, तू अन्न निर्माण करणारा आहे, अन्न हे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचा तू निर्माता, खरा ब्राह्मण तू आहे. म्हणून ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मची पावला. तुम्ही दत्त महाराजांचं ध्यान म्हणता, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम, ब्रह्म एव ते न गंतव्यम, ब्रह्म कर्म समाधीना. अर्थ समजला नाही. ब्रह्मकर्म कशाला म्हणतात? जे आपण अन्न खातो ते ब्रह्म आहे आणि त्याला जो निर्माण करतो तो खरा ब्राह्मण आहे. इथे बसलेले बरेचसे ब्राह्मण लोक शेतकरी आहेत हे कळकळीनं सांगावंसं वाटतं. म्हणून यांनी पर्जन्य सूक्ताचं एक 5 मिनिट जर वेळ दिला मारुती मंदिरात किंवा सार्वजनिक ठिकाणी किंवा सेवा केंद्रात, पावसाला 7 जूनपासून यावं लागेल, आपली तृष्णा भागवावी लागेल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे आणि हा संदेश आपण आपल्या वैयक्तिक समस्या थोडा वेळ बाजूला ठेवा आणि हा सांगावा. ज्या ज्या गावी केंद्र नाही, ज्या ज्या ठिकाणी कुणी कुणाला वाली नाही, तिथे सांगण्याचं काम आपण करा. हा फार मोठा पुण्याचा संच सांगणाराच्या खात्यावर जमा होईल. म्हणून हे पारमार्थिक काम आहे आणि या पारमार्थिक कामामध्ये आपण स्वतःहून कृपया काम करावं हे कळकळीचं आवाहन शेतकरी विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. तर पुढचा विभाग, इथे डॉक्टर लोक आलेले आहेत आणि इथे प्रति गुरुवार रविवारी कॅन्सरची बरीच रुग्ण येतात, शेकडोनी रुग्ण येतात, हातबल झालेले आहेत. शेवटचा उपाय म्हणून ते स्वामींकडे येतात. त्याआधी सगळे केमो बिमो सगळे पार केलेले असतात. केमोनं कॅन्सर बरा होईल याची गॅरंटी नाही. केमोनी कॅन्सर बरा होत नाही, तो उलटा वाढला जातो. तथापि हा जो दवा दाखवत आहेत हा हमखास कॅन्सरला हाकलून देण्याचं काम करतो. आणि आजपर्यंत गेल्या अनेक वर्षात लाखो रुग्ण कॅन्सर या दव्यानं बरे केलेले आहेत. अर्थात दवा थोडा कडू आहे, तुरट आहे, डोळे झाकून तो घ्यावा लागतो. पण बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया त्याचं काम आहे. कुठली शस्त्रक्रिया वेदना नाही, डोळे झाकून तो घ्यावा लागेल, कडू आहे एवढंच. ती ज्याची हिंमत आहे तो नक्की त्याचं आचरण करेन हे कळकळीचं आव्हान. आणि बिना खर्चिक आहे. आज एका केमो म्हटला तर 80,000 रुपये एका केमोला द्यावे लागतात. असे कितीतरी केमो करावे लागतात. गॅरंटी मात्र ते देत नाही. हे औषधं मात्र तुम्हाला गॅरंटी देतात यातून बाहेर यायची. म्हणून हा सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे. सर्व प्रकारच्या कॅन्सरवर तो गुणकारी आहे. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांनी किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांनी ही रानभेंडी मधात घासून प्राशन केली तर घशाचे कॅन्सर तो बरा करतो. हीच मुळी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केली तर ब्लड कॅन्सर 100% बरा होतो. तथापि ज्यांना पोटात गाठी आहे त्यांनी वेखंड गाईच्या देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केलं तर सर्व गाठीचे कॅन्सर हा औषध बरा करतो. औषधं सोपी आहेत, घरगुती आहेत, परंतु ती कडू तुरट असल्यामुळं आपणाला ती कितपत आवडतात तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे. तथापि आमच्या सर्व भगिनींच्या किचनच्या मसाल्याच्या डब्यामध्ये, स्वयंपाकाच्या डब्यामध्ये, मसाल्याच्या डब्यात डझनभर औषध आहे. त्यात हळद आहे, जिरं आहे, मिरं आहे, तेजपान आहे, दालचिनी आहे, कितीतरी औषधं आहे. ती सारी औषधं आहेत. त्याच्याकडे औषधं म्हणून तुम्ही बघा. आणि तो सुद्धा दवा सर्व आजारांवर गुणकारी आहे. म्हणून आपल्या पूर्वाचार्यांनी भगिनींकडं खूप मोठी ही एक संजीवनी दिलेली आहे पाकशास्त्राची. स्वयंपाक जर मनापासून शास्त्रोक्त केला
तर कुटुंबातला कोणी घटक आजारी पडू शकत नाही. तो आजारी पडू नये म्हणून भगिनींनी डॉक्टरांची भूमिका घ्यावी, हा संदेश आपण जाता जाता घेऊन जावे. ज्यांच्या प्लेटलेट कमी झालेल्या आहे, रक्ताच्या हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, त्यांनी विड्याच्या पानामध्ये 1 ग्रॅम जिरं चावून खाल्लं, 3 दिवसात हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट पूर्वपदावर येतं. ज्यांना ब्रॉन्कायटिस किंवा दमा आहे त्यांनी पांढऱ्या जास्वंदीचं फूल पानात खाल्लं, त्याला कात चुना न लावता 3 दिवसात दम्याचे आजार 100% बिना औषधानं बरे होतात. कुठेही जायचं नाही, तुझे आहे तुझं पाशी, जागा चुकलाशी. आपला घरगुती आयुर्वेद ते दाखवत आहेत प्रतिनिधी. त्याची पानं जर तुम्ही चाळले, तुम्हाला या सगळ्या वनस्पतींचे गुणधर्म घर बसल्या कळते आणि त्यात कुठला अपाय नाही, आहे ते उपायच आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण ह्या सर्व औषधांची माहिती, ज्यांना किडनीचा त्रास आहे, ज्यांची किडनी फेल आहे, इथे घोळू नावाची एक शेतात वनस्पती उगते. जे शेतीला शेणखत वापरतात त्या शेणखतातून घोळ नावाची वनस्पती उगते. थोड्या वेळाने इथे आहे भरपूर, ती तुम्हाला दाखवण्यात येईल. आमच्या एक शेतकरी प्रतिनिधीनं पलीकडे जाऊन ती घोळाची 2-4 झाडं उपटून आणावीत, मान्यवरांना दाखवावी. त्याची भाजी खाल्ली किंवा त्याचा ज्यूस करून पिला, 3 आठवड्यात 100% किडनी पूर्वपदावर येते. डायलिसिस करायचं काम नाही, एवढं सामर्थ्य एका घोळूच्या वनस्पतीत आहे. म्हणून या साऱ्या बाबी जनतेपर्यंत कोण सांगेल हो, आणि ऐकायला कोणाला वेळ आहे? मनाजीराव आपल्याजवळ असतील तर आपण ऐकू शकू. बऱ्याच जणांचे मनाजीराव जागेवर राहत नाही, खूप घाईघाई स्वामींना हात जोडायचे आणि पळायचं, ही प्रचंड घाई आपल्याला पाठलाग करत असते. म्हणून या साऱ्या गोष्टी आपल्या अंतःकरणात पोचवण्यासाठी इथे प्रति गुरुवार रविवार हा स्वामींचा जनता दरबार जनतेच्या हितासाठी आहे, सुखदुःखासाठी आहे, हे कृपया समजून घ्यावं, हे कळकळीचं आव्हान. तर पुढचा विभाग वास्तुतज्ञ प्रतिनिधी इथे आलेले आहेत. त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन, वास्तूमध्ये आपण वास्तू का बांधतो? निवारा म्हणून बांधतो, वास्तूत सुख मिळावं म्हणून बांधतो, सौख्य मिळावं म्हणून बांधतो. या उलट घरात बंद पडलेली घड्याळं, फुटलेली भांडी, तुटलेले चपला, फाटलेले कपडे, किचनला काळ्या रंगाचा किंवा जिन्याला दगड, दुःख आणि कर्ज तो आणत असतो. म्हणून यासाठी तोडफोड न करता इथे ज्या भगिनी बसलेल्या आहेत, ज्यांच्या किचनला किंवा अन्यत्र काळा दगड लावलेला आहे, त्यांनी मनापासून हात वरती करा, म्हणजे मला उपाय सांगताय. धन्यवाद. घरी गेल्यावर तो दगड तोडफोड करू नका, रुपया खर्च करू नका. खर्चिक काम आम्ही सांगत नाही. तुम्ही बाजारातून जाता जाता इथे जे पिरॅमिड दाखवलेलं आहे, ह्या ज्या वस्तू आहेत त्या वास्तू दुरुस्त करण्याच्या आहेत, उपाय म्हणून दाखवलेले आहेत. ते जे पिरॅमिड आहेत त्याला पिवळा रंग आहे. तो पिवळा रंग जर त्या काळ्या रंगाला लावला, काही करण्याची गरज नाही, तोडफोड करू नका, काही करू नका. एवढं सामर्थ्य त्या पिवळ्या रंगाचं आहे. म्हणून कृपया काळा रंग घरात वापरणं टाळा. हे कळकळीचं आवाहन भगिनींचं सर्वांना दिलेलं आहे. सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञांनंतर कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन ज्यांना ज्यांना केंद्र निर्मिती, साप्ताहिक निर्मिती आणि त्या अंतर्गत असणाऱ्या काही समस्या असते, काही जमिनींना बक्षीसपत्र नसेल, खरेदी खत नसेल, पालिकेचं किंवा नगरपालिकेचं ग्रामपंचायतचं नाव नसेल किंवा ठराव नसेल किंवा गुरुपीठाचा तिथे अधिकार असण्याचं प्रयोजन नसेल, या साऱ्या बाबी गुरुपीठाचा जर नंबर आपण घेतला तर आपणाला भविष्य काळात कायद्याच्या चौकटीत, चाकोरीत केंद्र चालवता येतं.
आणि कुणाचंही बोट आपल्याकडे येणार नाही अशी कायद्याची शाश्वत मार्गदर्शन आमचे हे प्रतिनिधी आपणाशी दिवसभरासाठी करतील. त्यांना आपण कृपया संवाद साधावा हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग, या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्यासोबत स्वयंरोजगार विभाग, पर्यावरण प्रकृती विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, पशुगोवंश विभाग, युवा प्रबोधन विभाग यासह याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. आकाशात सध्या वादळ सदृश अवस्था आहे, म्हणून तो ध्वज जर तुम्ही लावला मारुती रायाचा, वादळ 3 मिनिटात थांबतं. त्याखाली बसून जर तुम्ही हनुमान चालिसा तथा लांगुल आश्रम मारुतीचं म्हटलं, कसंही वादळ सुनामीसारखं मोजून 3 मिनिटात थांबतं. हनुमानाला विनंती केली तर, कारण ते वायुपुत्र आहेत, त्यांच्याशिवाय वादळ कोणी थांबवू शकत नाही. तर भूकंप येऊ नये म्हणून, आला तर छोटा भूकंप यावा म्हणून हे भूकंप यंत्र आहे. ही दोघं माहिती प्रत्येक गावकऱ्यांना माहीत असावी आणि आपण चर्चा करताना ही चर्चा आधी करावी. आपले प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवा, परंतु गावामध्ये सौख्य, समाधान, निसर्ग आपत्ती टाळण्यासाठी या कार्याच्या अंतरंगात काम करणाऱ्या विभागाची माहिती सर्वांपर्यंत कोण सांगेन? ज्याला त्याला वाटतं आपले प्रश्न सुटले की गंगेत घोडण आलं. ती स्वार्थी भावना ठेवू नका. आपण कोणाचं देणेदार आहोत. आपणाला पारमार्थिक कामाकडे जनतेला घेऊन जायचं आहे, म्हणून आपण हे 18ही विभाग जनतेला कळू द्या की त्या विभागाचं काय काम आहे. म्हणून आपण ही सारी कामं जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक पारदर्शकपणे कृपया पोचवावी हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग आणि शेवटचा विभाग, मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेली आहे. त्यांनी पुढे येऊन आपला ओळख परिचय करून द्यावा. आज दिवसभरात हा जो वैशाख महिन्याचा पंधरवाडा आहे आणि पुढचा कृष्ण पक्षाचा पंधरवाडा आहे, या दोन्ही पंधरवाड्यात येणारे सण आहेत, वार आहेत, व्रतं आहेत, वैकल्य आहेत, देवी खंडोबा आहे. देवीला कसं जावं, कधी जावं, खंडोबाला कधी जावं, कसं जावं, या साऱ्या बाबी तुमच्या कुटुंबाला अनुकूलता निर्माण करणाऱ्या आहेत. औषधाचं इकडे आणून दाखव बा, इकडे मीडियाकडे. हा घोळ नावाची वनस्पती याने आणलेली आहे. इथे जे शेतकरी बसलेले आहेत त्यांना घोळ नावाची भाजी माहीत पाहिजे. ही आपोआप उगते, याला लावावं लागत नाही. याचा ज्यूस किंवा याची भाजी खाल्ली, आयुष्यात किडनीचे विकार होत नाही, किडनी स्टोन होत नाही. याच्यात सर्वांना दाखवा. ते ज्यांना ज्यांना माहीत नाही त्यांनी जवळून बघा. शेणखत वापरणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात ही भाजी 12 महिने 24 तास असते. हिला कुठलाही हंगाम नाही. उन्हाळ्यात पावसाळ्यात ती उपलब्ध आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे विषयांतर न करता मराठी अस्मितेकडे वर्षभरात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार. बऱ्याच कुटुंबांना देवी खंडोबा माहीत नाही. ग्रामदेवतेचंच नाव कुलदेवतेला नाव लावून टाकलं. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला 4 प्रमुख शक्तिपीठं 52 पैकी आलेली आहेत. भारतात 52 शक्तिपीठं आहेत. त्यातली 4 पीठं महाराष्ट्राच्या एकट्याच्या वाट्याला आलेली आहे. त्यात पहिलं मुख्यपीठ सप्तशृंग आहे. दुसरं पीठ तुळजापूर मराठवाड्यात आहे. तिसरं पीठ कोल्हापूरचं महालक्ष्मी आहे. चौथं पीठ विदर्भ मराठवाड्याच्या सरहद्दीवर महाकाली किंवा कालिका जिला आपण म्हणतो, माहूर म्हणतो, हे पीठ आहे. हे अतिशक्तिशाली पीठ आहेत. अतिशक्तिशाली आहे. यांच्या शक्तीचं वर्णन मराठीत करता येत नाही. एवढं सामर्थ्य या शक्तींचं आहे.
म्हणून कृपया आपण आपल्या घरी सप्तशतीचे कमीत कमी रोज 2 अध्याय तरी वाचा, निदान रोज एक पारायण तरी करा. तुम्हाला कुठल्याही समस्या निवारण करण्याचं सामर्थ्य या शक्तीचं आहे. म्हणून आमच्या सर्व भगिनींनी रोजीला सप्तशती वाचताना एक तुमच्या स्मरणात आणून देतो. आपण 2007 साली सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी 1 कोटी पाठ सप्तशती स्वामीचरित्राचे केले, तुम्हाला आठवतं आहे. ज्या भगिनी त्या कार्यक्रमाच्या साक्षीदार आहेत त्यांनी हात वरती करावे. थोडेसे हात वरती आलेत, उर्वरित भगिनी नव्या आहेत. त्यावेळी 1 कोटी भगिनींनी 1 कोटी पाठ त्याची सांगता समारोह त्या ठिकाणी केला होता. आणि त्याच ठिकाणी आपण पुढील वाटचालीसाठी 100 कोटी पाठाचा संकल्प केलेला आहे. या देशावर उद्भवणारी युद्ध सदृश स्थिती, येणारी अनेक आपत्ती आहेत, आसमानी आहे, सुलतानी आहे, अनेक संकट आहेत, ते भगवतीची शक्ती टाळत असते. म्हणून आपण 100 कोटीचा संकल्प केलेला होता. आज तगायत 91 कोटी पाठ दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि सप्तशतीचे पाठ देशात आणि जगात अस्तित्वात असणाऱ्या सेवा केंद्रात आमच्या साऱ्या भगिनींसह पुरुष प्रतिनिधींनी केलेले आहेत. हा त्यांचा एक मोठा सन्मान आहे. आणि ज्यांनी ज्यांनी भाग घेतला या पाठामध्ये ते समस्यामुक्त चिंतामुक्त जीवनाला सामोरं जात आहे. आणि इथे जे भाग्यवान लोक आलेले आहेत त्यांनी आजपासून ठरवावं, आपणही यात का मागे राहावं. अजून 9-10 कोटी आपल्याला पाठ करायचे आहे, तर तुम्ही 100 दिवसात 100 पाठ सप्तशती करा. वर्षाचं हिशोब असा ठरवा, वर्षाला 360 दिवस आहे, ते वरचे 60 सोडून द्या. 300 दिवसात 300 पाठ जर तुम्ही स्वामी चरित्र सप्तशती आणि रुद्राचे केले तर तुम्हाला हे पेपर घेऊन एकालाही प्रश्न लिहून देण्याची वेळ स्वामी आणि भगवती येऊ देणार नाहीत, असं आम्ही गॅरंटीनं सांगतो. आता याच्यापेक्षा सोपं काय सांगणार. हे घर बसल्या करायचं आहे, मराठी वाचायचं आहे, ते काही संस्कृत नाही. म्हणून आपण 100 दिवसात 100 पाठ, एका तासात 1 पाठ होतो आरामशी. स्वामीचरित्र 1 तासात होतं, सप्तशती 1 तासात होते. रुद्राला फार वेळ लागत नाही, 15-20 मिनिट लागतात. आता याच्यापेक्षा सोपी सेवा काय करणार. या सेवेने जर तुमच्या समस्यामुक्त चिंतामुक्त जीवन यशस्वी होत असेल तर मग दुसरं कुठं जाणार तुम्ही स्वामींशिवाय. म्हणून या मराठी अस्मितेमध्ये सर्वप्रथम कुलदेवतेला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून वर्षातून एकदा तरी देवीला जाऊन या 4 पीठांपैकी तुमची जी कुलस्वामिनी आहे ती आपल्या क्षात्रधर्मात छत्रपती शिवाजीराजांनी दिलेली आहे. जे भाग्यवंत लोक आहेत त्यांच्याजवळ क्षात्रधर्म आहे, त्यांनी हातवरती करावे. धन्यवाद. त्यामध्ये महाराष्ट्रात रहिवासी जे 12 कोटी लोक आहेत त्यांची देवी गोत्र खंडोबा त्यात दिलेला आहे, ते राखाना बघा. आणि त्यानुसार आपण आपल्या कुलस्वामिनीला जाऊन वर्षातून एकदा तरी हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पूर्णाचा नैवेद्य भगवतीला अर्पण करा, ती तुम्हाला आशीर्वाद दे. हीच अवस्था कुलदैवत या नात्यानं खंडोबाची आहे. खंडोबा हे आपलं लाडकं कुलदैवत महाराष्ट्राचं आहे. त्यांनासुद्धा वर्षातून एकदा जाऊन 1 धोतरपान, 1 उपरणं, 1.25 पाव हळद, पूर्णावरणाचा नैवेद्य आणि थोडंसं कांद्या वांग्याचं भरीत हे त्यांना प्रिय आहे. यापेक्षा अधिक त्यांचं काही मागणंच नाही. म्हणून अति अल्प खर्चामध्ये सामान्य माणसाला देवी खंडोबा करता येतो, सबब न सांगता. तेही वर्षातून एकदा, पण वर्षातून एकदा गेलंच पाहिजे. म्हणजे तुमचे अडलेले जे प्रश्न आहेत, आज तुम्ही अनेक प्रश्न आणलेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आणला आहे, विवाहाचा प्रश्न आणला आहे, नोकरीचा प्रश्न आणला आहे, अपत्याचा प्रश्न आणला आहे, घरकुलाचा प्रश्न आणला आहे, आजारपणाचा प्रश्न आणला आहे, स्वास्थ्य सौख्याचा प्रश्न आणला आहे. असे अनेक प्रश्न या सेवेनं निवारण होणार आहेत.
म्हणून आपण आता कुणाला विचारू नका. खंडोबा देवीचं येणेप्रमाणे जर तुम्ही वर्षाचे वर्षाला सेवा केले, कुठेही जायचं काम नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत ठाईच बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. तपशिलात सांगण्याचं प्रयोजन नाही, मी अधिक वेळ आपला घेणार नाही, कारण म्हणाजेराव आपल्याजवळ फार वेळ बसत नाही, राहत नाही, हे आम्हालाही माहीत आहे. हे आम्हालाही माहीत आहे. साधं पूर्वी चित्रपटाला लोक गेले तर 3 ताससुद्धा जागेवर थांबत नसायचं. मध्ये इंटरव्हल झाला की पाय मोकळा करून यायचे. त्यातही देवाला आपण काळी अगरबत्ती लावतो, काही असे बहादर त्या पांढऱ्या अगरबत्त्या पितात. हे तुम्हाला माहीत का? ते देवाचे बाप झालेले आहेत. या साऱ्या गोष्टी तुम्हाला नवीन नाहीत. म्हणून वेळेला विराम करण्यापूर्वी आपण प्रतिवर्षी देवी खंडोबा आणि मराठी अस्मिता हे ग्रंथ जो आहे, कृपया त्याची पानं चाळा आणि ओघाओघानं आपण जाणार आहोत. 20 मे रोजी राष्ट्रीय महासत्संग सोहळा मातृतीर्थ सिंदखेड राजा, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे ज्यांनी हिंदवी स्वराज्य देशात जगात पोचवलं, त्यांच्या मातोश्री, आणि त्या मातोश्रींना आणि त्यांना एवढा मोठा आशीर्वाद प्रत्यक्ष स्वामींनी दिलेला होता. ते इतिहासाला काही माहीत आहे का नाही मला माहीत नाही, परंतु 1674 साली स्वामी गाणगापूरहून तडक रायगडावर आले. आशीर्वाद आधी तुकाराम महाराजांचा आणि रामदास स्वामींचा त्यांना होताच, दुमत नाही, परंतु स्वतः स्वामी रायगडावर आले आणि रायगडावर सर्वप्रथम त्या सिंहासनावर मातोश्री राजमाता जिजाऊ साहेबांना बसवलं आणि तोंड भरून कौतुक केलं. ही राजमाता, ही लोकमाता महाराष्ट्रात जर जन्माला आली नसती, काय झालं असतं? काय झालं असतं? हे ज्योतिषांनी आम्हाला सांगण्याचं कारण नाही. तुम्ही सुज्ञ आहात. तुम्ही आज कुणामुळं आहात, कशामुळं आहात, हे सुद्धा सांगण्याची जरूर नाही. एवढा मोठा आशीर्वाद जिजाऊ मातोश्रींना स्वामींनी दिला आणि मग त्यांनी त्या सिंहासनावर शिवरायांना बसवलं, मोठा आशीर्वाद दिला. मला वाटतं एवढा मोठा आशीर्वाद जगात अजून कोणाला, देवाला सुद्धा मिळालेला नाही. एवढा मोठा आशीर्वाद छत्रपतींना मिळाला आणि मग त्यांनी आशीर्वाद देताना सांगितलं, शिवबा तुला एवढा मोठा आशीर्वाद असेल, वर्षानुवर्ष जातील, शतकं जातील, युग जातील, तुझं नाव कोणीच विसरू शकत नाही, असा तुला आशीर्वाद देतो. ही साधी गोष्ट नाही. तुम्ही मागच्या 5 पिढ्यांचा इतिहास शोधा, तुम्हाला तुमचे पूर्वज माहीत आहे का? आज छत्रपतींची किंवा तुकाराम महाराजांची 16वी 17वी पिढी वाटचाल करत आहे. तपशिलात न बोलता, यावर विषयांतर न करता पुन्हा एकदा आपणाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. सर्वप्रथम मौनानं भगिनी नंबर 1च्या गेटनं समाधी औदुंबर याला केवळ वळसा घालतील. परिक्रमा बंद आहेत. दरबारात येतील, उभ्यानं हात जोडतील, जागेवर बसतील. मध्ये गेटवर प्रसाद दिला जाईल. पाठोपाठ पुरुष वर्ग त्याप्रमाणे मौनानं येतील. काही काळ आपण मौन पाळण्याचं शिकावं. खरं तर मौन पाळल्यानं खूप मोठी ऊर्जा मिळते. नका 24 तास पाळू, काही क्षण तर मौन पाळा. मौनम सर्वार्थ साधनम. मौन नावाचं जे औषध आहे त्याच्यापेक्षा जगात कुठलंच औषध नाही. म्हणून मौनम सर्वार्थ साधन. आमच्या भगिनींना कळकळीचं निवेदन आहे, तुम्ही दिवसभरातून 1 तास मौन पाळा. तुम्ही कधीच आजारी पडणार नाहीत. डॉक्टरकडे जाण्याचं काम नाही. एवढी मौनामध्ये ऊर्जा आहे. हे कळकळीचा निरोप आपण सर्वांना सांगावा. पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. पुढील वाटचाल आमचा प्रतिनिधी आपणाशी संबोधित करेल. तोपर्यंत पुन्हा धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.